नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाईब्स मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत रामोळे आय हॉस्पिटल नाशिकचे डॉक्टर अभिजित रामोळे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. वाईब मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅडम. आपल्या गप्पांची सुरुवात मी एका गंभीर आरोपाने करणार आहे. ओके. चष्म्याचे जे मेकर्स असतात त्या सगळ्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही स्पेक्टॅकल फ्री लाईफ सुरू केलेलं आहे अनेक पेशंट्सच्या आयुष्यात आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होतं आहे. हे बरोबर नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण बाकीचे पेशंट्स खूप खुश आहेत. तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल आणि स्पेक्टॅकल फ्री लाईफ? हा नवीन कन्सेप्ट आहे मॅडम की स्पेक्टॅकल फ्री लाईफ. आता स्पेक्ट आपल्याला हा बऱ्याच कारणामुळे नको असतो. त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की जसं एक प्रोफेशन आहे. आमच्याकडे यंगस्टर्स येतात की जे आर्मीसाठी त्यांचा इंटरव्ह्यू देऊन आलेले असतात आणि फिजिकल एक्झाममध्ये त्यांना फेल झालेले असतात कारण चष्मा आहे. बरोबर. आणि त्यांचं करिअर तिथे जे असतं ते करिअर त्यांचं कुठेतरी ऑन होल्ड होता. बरोबर. आणि ते जेव्हा आमच्याकडे येतात आम्ही चेहरा बघतो, खूप टेन्स असतो आणि जस्ट ते म्हणतात की ह्या चष्म्याचं तुम्ही काही करू शकता का. त्यांच्यासाठी आम्ही लॅसिक सर्जरी डिझाईन करतो. लॅसिक सर्जरी होते आणि सर्जरी झाल्यानंतर ते विदाऊट स्पेक्टेकल त्यांना जी नॉर्मल 6 विजन आहे ते वाचू शकतात. की असे कितीतरी पेशंट आहेत की त्यांचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आता हाच प्रवास जो आहे स्पेक्टिकल फ्रीचा, आम्ही हाच प्रवास जो आहे हा यंगस्टर्ससाठी नाही तर एल्डरली लोकांसाठी पण आम्ही प्रवास पुढे घेऊन जातो आहे. म्हणजे अगदी म्हटलं तर मुलामुलांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. स्पेक्टिकलमुळे काही सामाजिक आपल्या समजुतीमुळे मुलींचे लग्न होत नाहीत. बरोबर. खूप लोक असतात की ज्यांना जस्ट चष्मा लावला तरी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकांसमोर बोलणं थोडंसं असं न्यूनगंड येतो आणि ते लोक असं कॉन्फिडन्स कमी होतो. हा विचारच माझ्या मनामध्ये आला नव्हता की कितीतरी असे कॅन्डिडेट्स असतात जे फिजिकली फिट आहेत, स्ट्रॉंग आहेत, पण त्यांची आयसाईट कमी आहे म्हणून त्यांचं आर्मीत सिलेक्शन होत नाही. किंवा कुठल्याही अगदी काही यंगस्टर्स असे असतात की जे आम्हाला अगदी येऊन सांगतात की नाही आम्हाला चष्मा नको आहे. का नाही, मला आवडतच नाही आहे, मला स्पेक्टिकल फ्री पाहिजे, माझा कॉन्फिडन्स कमी होतो आहे. डॉक्टर, मी तुमचा अभ्यास जेव्हा करत होते तेव्हा मला शून्यच मोजता येईनात. तुम्ही आजपर्यंत इतकी ऑपरेशन्स केली आहेत आणि इतक्या लोकांना दृष्टी दिलेली आहे. तर 10 नाही, 100 नाही, 1000, 10,000, 1,00,000हून अधिक पेशंट्सना तुम्ही दृष्टी दिलेली आहे. हो. म्हणजे किती डोळ्यांमधले अश्रू तुम्ही थांबवलेले आहेत, किती आशीर्वाद तुम्ही कमावलेले आहेत. हो. कमालीची गोष्ट आहे ही. म्हणजे वाचताना अभिमानाने डोळ्यात पाणी येतं की किती तुम्ही एवढ्या तरुण वयात इतकं मोठं यश संपादन केलेलं आहे. हो, म्हणजे खूपच असं टचिंग आहे. म्हणजे मलाही ती फार फॉर्च्युनेट समजेल की मला तशी केस मिळाली. एके दिवशी काय आलं की काही रिलेटिव्ज आले माझ्याकडे आणि ते सांगायला लागले की आमचे बाबा आहेत, त्यांना आता दिसायला खूप कमी झालं आहे. मी म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही घेऊन या. पण ते म्हणाले की त्यांचं वय आहे 100. म्हणजे त्यांनी त्यांची 100ही पार केलेली होती. त्यांना एक्झॅक्ट माहीत नाही, पण 101 किंवा 102 त्यांचं वय आहे. मग आता त्यांना म्हणालं की म्हटलं ठीक आहे, आता ह्या वयामध्ये जर त्यांना दिसत नाही तर बरेच काही प्रॉब्लेम असू शकतात. पण त्यांना म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही बाबांना घेऊन या. आणि ते माझ्याकडे घेऊन आले. आम्ही बघितलं आणि बाबांना मोतीबिंदू होता. आता त्यांना म्हटलं की आता मोतीबिंदू आहे आणि आपल्याला याचं ऑपरेशन हे करणं गरजेचं आहे आणि ऑपरेशन करून बाबांना दिसू शकतं. आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांना चांगली दृष्टी मिळाली आणि मध्ये बराच काळ लोटला, 2-3 वर्ष गेले असतील आणि अचानक एक दिवशी रिलेटिव्ह झाले आणि त्यांनी मला बातमी दिली की सर असं असं बाबा गेले. मलाही थोडंसं वाईट वाटलं. म्हटलं काय झालं? नाही म्हणे की आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो की ऑपरेशन केल्यानंतर बाबा जगले आणि त्यांना शेवटपर्यंत दिसत होतं. आणि म्हणजे ती माझ्या आयुष्यातली घडलेली गोष्ट. म्हणजे मी खूप ऑपरेशन्स केले मॅडम. म्हणजे अगदी लहान बाळांचे पण ऑपरेशन्स केले, अगदी 4 महिन्याच्या बाळांचे ऑपरेशन्स केले, खूप क्रिटिकल सर्जरीज केल्या, ट्रॉमास केले. पण ही जी गोष्ट होती म्हणजे मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात एवढं वयोवृद्ध असं केलेलं एकच ती म्हणजे
हजारो शस्त्रक्रिया होतात, पण ही शस्त्रक्रिया अशी होती की जी मला कुठेतरी स्वतःला टच करून गेली. म्हणजे ती अजूनही मला असं भरून येतं सांगताना. खरंच आहे. कारण वयाची 100 गाठलेली माणसं सुद्धा आज भेटायला मुश्किल आहेत. हो. पण अशा एका माणसाला तुम्ही दृष्टी देऊ केलीत आणि ते म्हणजे जेव्हा त्या बाबांना दिसायला लागलो होतं, म्हणजे ते जेव्हा माझ्याकडे आले होते आणि ते थोडेसे भांबावलेले होते आणि ज्यावेळेला नंतर ऑपरेशन तर ते जेव्हा मला शेवटचं चेक करण्यासाठी आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे ते भाव होते, म्हणजे तेच असतं की बाबा आपण केलेल्या कामाची ती समाधानाची पावती. पावती असते. म्हणजे कुठलेही पुरस्कार किंवा कितीही मोठं प्रमोशन मिळालं, त्याची तुलना या आनंदाशी होऊ शकणार नाही, नाही. नाही, नाही, म्हणजे नक्कीच. खूपच मनाला स्पर्शून जाणारा अनुभव आहे हा. डॉक्टर, अनेकदा खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये असलेले काही पेशंट येतात हो. किंवा काहीतरी गंभीर आजार असलेले पेशंट येतात आणि डोळा हा शरीराचा इतका नाजूक अवयव आहे. अशा वेळेला तुम्ही कसं ट्रीट करता? म्हणजे तुमचा काय अप्रोच असतो? तुम्ही कसं हँडल करता अशा केसेस? आमच्याकडे काही पेशंट्स येतात की ज्यांना डोळ्यांना लागलेलं असतं, इजा झालेली असते, काही कारणास्तव ॲक्सिडेंट्स असतात बरोबर. किंवा इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स असतात. आता डोळा हा आपण बघतो अगदी छोटासा डोळा आहे, ज्याचं स्ट्रक्चर म्हटलं तर अगदी 30 ml एवढं व्हॉल्यूम असलेलं स्ट्रक्चर आहे, पण एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की त्याच्यामध्ये मेडिकल सायन्समध्ये ही एक स्पेशलाइज ब्रांच आहे आणि त्याच्यामध्ये काही सबस्पेशलिटीज आहेत. असा हा जेव्हा आम्ही एक ठरवून केलेली सर्जरी करतो, त्यावेळेला आम्हाला माहिती असतं की एक्झॅक्टली तिथे काय काय करायचं आहे आणि काय काय घडणार आहे आणि काय असू शकतं. बरोबर. पण जेव्हा क्रिटिकल किंवा ट्रॉमा असलेल्या जेव्हा केसेस येतात, त्यावेळेला तिथे असं ठरलेलं नसतं की आपल्याला काय करायचं आणि तिथेच जेव्हा काम करतो, त्या केस ह्या आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतात आणि तिथेच माझ्या कामाची कसोटी असते. कारण जेव्हा मी पेशंट हातात घेतो, जेव्हा सर्जरी पुढे जाते, त्याच वेळेला कळतं की इथे अजून आपल्याला काय करायला पाहिजे. आणि ते आर्ट असतं, कारण डोळ्याचा जो पापुद्रा आहे, वरचा कॉर्निया ट्रान्सपरंट आहे, तो अशा पद्धतीने रिपेअर करायला पाहिजे असतो की ज्याची ट्रान्सपरन्सी पण मेंटेन होईल आणि इंटरनल स्ट्रक्चर जर काही डॅमेज असतील तेही त्याच वेळेला आपल्याला सर्जरी करून रिपेअर करायला लागतात. आणि ही सर्जरी करणं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. त्याच्यासाठी नॉलेज, एक्सपिरियन्स ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त तिथे पणाला लागतात. पणाला लागतात तिथे. आणि त्या केसेस खूप चॅलेंजिंग आहे आणि त्या केसेस करणं हे जे आहे, हे जेव्हा समोर येतं त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण ह्या फील्डमध्ये जी मेहनत केली ती तिथे सफल होत आहे. खरं आहे. डॉक्टर, तुम्ही रामोळे हेल्थ फाउंडेशनतर्फे अनेक ठिकाणी शिबिरं घेता, गावागावामध्ये जाता, आय डोनेशन कॅम्प्स घेता. हो. तर याच्यासाठी तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो किंवा याच्यामुळे काही स्थानिक लोकांच्या मानसिकतेत बदल होतो असं तुम्हाला वाटतं का? हो, आपल्याकडे कसं आहे ना, अजूनही डोळ्यांच्या बाबतीत म्हटलं तर गैरसमज खूप आहेत. आम्ही अजूनही लोकांना जरी विचारलं तरी आम्हाला सांगितलं की मोतीबिंदू आहे तुम्हाला. लोकांचा पहिला प्रश्न हाच असतो की मोतीबिंदू पिकलाय का? ऑपरेशन पिकल्यावरच करायचं का? पण आता जी मॉडर्न सर्जरी आहे, ज्या मॉडर्न सर्जरीमध्ये आपण अगदी अर्ली स्टेजेसमध्ये पण पेशंटचं रिहॅबिलिटेशन करू शकतो, बरं. त्याला एक छान दृष्टी देऊ शकतो. मग तुम्ही खूप दिवस ती अंधुक दृष्टी घेऊन राहणं, ते अंधत्व घेणं आणि मग त्या सामाजिक रूढींमध्येच राहणं की मोतीबिंदू पिकल्यावरच ऑपरेशन करायचं. तर हे गैरसमज असे डोळ्यांच्या बाबतीत खूप जास्त आहेत. आणि जेव्हा आम्ही शिबिरं घेतो, जेव्हा कॅम्प्स घेतो, त्या कॅम्प्समध्ये आम्ही फक्त डोळ्यांची तपासणी नाही करत, तर लोकांचे जे ह्या समज आहेत याच्यावरती पण आम्ही त्यांना माहिती देतो. त्यांचं प्रबोधन करतो की नाही, तुम्ही डोळ्यांचं जर काही आजार असेल तर वेळ नका घालवू. त्याचं वेळेत ऑपरेशन करा, त्याच्यावर वेळेत उपचार करून घ्या. आणि याच्यावरती आम्ही एक सामाजिक उपक्रम करतो. एक आम्ही छान कार्यक्रम करतो, डोळ्यावर बोलू काही. बरं. आणि तो कार्यक्रम अशा पद्धतीने करतो की आम्ही त्याचं टायटलच असं आहे की मनोरंजनातून डोळ्याविषयी जनजागृती. बरं. म्हणजे त्याच्यातून आम्ही थोडंसं लोकांना हसवतो पण आणि डोळ्यांची माहिती पण देतो. आणि हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे आमच्या फाउंडेशनमधनं आम्ही करतो. याच्यामध्ये आम्ही काही विनामूल्य सर्जरीज पण आम्ही आमच्याकडनं करतो ॲज अ सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि याचा खूप फायदा होतो. जसं आम्ही शाळेमध्ये जर काही चेकअप्स कॅम्प केले तर तिथे आम्हाला अशी पण काही मुलं मिळतात की जी मुलांना चष्म्याचा नंबर असतो आणि ती मुलं एक तर ती सांगत नाहीत
आणि त्यांचा जो कोणी बेंचवर असलेला त्यांचा मित्र असतो त्याच्या वहीतून बघून लिहितात. घरी सांगितलेलं असतं पण पेरेंट्सला वेळ नसतो. अशा वेळेला आम्ही ती मुलं पिकअप करतो, पेरेंट्सला सांगतो, टीचर्सना सांगतो आणि त्या मुलांवर उपचार होतात आणि त्यांचं करिअरही पुढे जातं. म्हणजे असे बरेच आहेत, म्हणजे अगदी वयोवृद्ध लोकांपासून तर अगदी स्टुडंटपर्यंत फाउंडेशनमधनं आम्ही ह्या सगळ्या लोकांना कॅटर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जनजागृती हा त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे. मला हे ऐकताना माझ्या भावाची आठवण येते, कारण माझ्या मोठ्या भावाला एक डोळा त्याचा लेझी आय म्हणून ट्रीट झाला आहे. त्यामुळे त्या डोळ्याला अंधुकच दिसतं, हो, कारण माझ्या हेच आईबाबांना माहीत नव्हतं. हो, हेच घडतं. आणि आम्ही जेव्हा स्टुडंट्सचं चेकअप करतो त्यावेळेला अचानक असे स्टुडंट्स मिळतात आणि एका डोळ्याने छान दिसत असतं आणि माहितीच नसतं की आपल्याला ह्या डोळ्याने कमी दिसतं आहे. जोपर्यंत बरोबर. आपण एक एक डोळा असं बंद करून बघत नाही तोपर्यंतच अंदाज येत नाही. आणि लेझी आय किंवा हे जे आहेत की ज्याला एका डोळ्याने कमी दिसतं आहे, मोठा नंबर आहे, त्याला जर आपण अर्ली एजमध्ये जर ट्रीट केलं तर आपण बरीच विजन रिकवर करू करू शकतो. हो. बरोबर आहे डॉक्टर. एक आजच्या काळातला एक कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. आजकाल ब्युटी इंडस्ट्री खूप जोमानं फोफावतीये भारतात, आणि माझ्या क्षेत्रात तर फिलर्स, बोटॉक्स आणि हे जे क्रोफिट असतात Profit. ते घालवायचं तर म्हणजे सुकाळ आहे त्या गोष्टींचा. तर हे सगळे जे डोळ्याच्या आजूबाजूला आपण प्रोसिजर्स करून घेतोय, जे मी केलेले नाही आहेत आणि मी करू धजावत नाही आहे आजपर्यंत, पण त्याच्यामुळे आपल्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते का? हो, आता तुम्ही बोटॉक्सचा उल्लेख केला. आता बोटॉक्स असं इंजेक्शन आहे की ज्याच्यामुळे आपले स्नायू शिथिल होतात. त्याच्यामुळे आपल्या मग जे काही रिंकल्स आहेत ते ह्या रिंकल्स निघून जातात. बरोबर. त्याच्यामुळे आपला फेस जो आहे तो रिंकल फ्री दिसतो आणि आपण यंग दिसतो. पण लाँग टर्मला त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत. जसं आपण आपल्या पापणीमध्ये जर आपण बोटॉक्स इंजेक्शन प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त दिलं गेलं तर तिथे ड्रुपिंग ऑफ लिड म्हणजे पापणी ही खाली येणं होतं. आणि हे साईड इफेक्ट्स म्हणजे तुम्ही जेव्हा अस्थेटिक जेव्हा ट्रीटमेंट्स करता तेव्हा ट्रीटमेंट्स करताना त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी खूप समजून घेणं गरजेचं आहे. त्याचे साईड इफेक्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला खूप इसेन्शियल असेल आणि अगदी तुमच्या प्रोफेशन किंवा अगदी अशी गरजच असेल तर मग ह्या ट्रीटमेंट करायला पाहिजेत. आणि त्या करताना पण त्या एक्सपर्ट्सकडनंच करायला पाहिजे. आणि जर नसेल तर फक्त जस्ट एक कॉस्मेटिक म्हणजे जस्ट करायचं म्हणून नाही, हाऊस म्हणून नाही करायला पाहिजे. गॉट इट. स्वस्त आणि मस्त जे आत्ता ट्रेंडिंग आहे असं न करता त्याची गरज असेल आणि ते पण एक्सपर्टाईज करतात. बरोबर. आत्ता ऑप्थल्मॉलॉजी या क्षेत्राकडे एकतर मी खूप प्रयत्नाने हा शब्द शिकले होते काही वर्षांपूर्वी, तोही पुण्याच्या डॉक्टर श्रीकांत केळकरांमुळे. पण अनेक ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहेत जे आज करिअर करू इच्छितात, इंडिपेंडंट प्रॅक्टिस करू इच्छित आहेत. हो. त्यांना भारतात कितपत स्कोप आहे? त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नवीन स्टुडंट्सना? भारतामध्ये खूप स्कोप आहे कारण आपलं पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि आपल्याकडे खूप डॉक्टर्सची आज गरज आहे की जे लोकांना खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करतील. आता यंगस्टर जे डॉक्टर्स येतात त्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगेल की तुम्हाला ह्या फील्डची खूप आवड असणं गरजेचं आहे. कारण आमच्या ज्या सर्जरीज आहेत ह्या मायक्रो सर्जरीज आहेत. बरोबर. आणि ते तुम्हाला स्किल्ड हे इंडिव्हिज्युअली ॲक्वायर्ड करायचं आहे. बाकीच्या सर्जरीजमध्ये तुम्हाला कोणीतरी मदत करू शकतो, तुम्हाला गाईड करू शकतो, असिस्ट करू शकतो. पण ऑप्थल्मॉलॉजीमध्ये तसं नाही आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली करता. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही जे स्किल्स ॲक्वायर्ड करता तर ते ॲक्वायर्ड करताना तुम्हाला खूप मेहनत करणं गरजेचं आहे, खूप पेशन्सनी ते करणं गरजेचं आहे. आणि ते पेशन्सनी ते स्किल ॲक्वायर्ड करून तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये या. आणि हे क्षेत्र खूप छान आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळतं. म्हणजे तुम्हाला तिथे मेडिसिन पण आहे, तुम्हाला तिथे सर्जरीज पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये सामाजिक एक आस्पेक्ट जो आहे हा खूप मोठा आस्पेक्ट आहे. कोणालाही दृष्टी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते काम आपण करतो. तर ह्या नोबल प्रोफेशनमध्ये तुम्ही येताय तर तुम्ही तशी तयारी करून येणं गरजेचं आहे. ज्यात आंतरिक समाधान पण आहे, खूप मोठं समाधान आहे. रिसर्चला इथे खूप मोठा स्कोप आहे.
आणि आता कसं झालं की ह्या फील्डमध्ये खूप मोठ्या गोष्टी आल्यामुळे जेव्हा यंगस्टर्स जेव्हा येतील आणि जर एकट्याला हे करणं शक्य नसेल तर मग ग्रुप प्रॅक्टिस हा त्याच्यातला एक खूप चांगला मार्ग आहे की तिथे काही डॉक्टर्सनी मिळून एकत्र येऊन ते मोठी गोष्ट करू शकतात. याच्यातून ते मोठी सामाजिक गोष्ट पण आणि रिसर्च ह्या गोष्टी पण त्याच्यामधून करू शकतात. वंडरफुल. थँक्यू डॉक्टर. आज डोळ्यांसारख्या अतिशय नाजूक आणि आपल्याला दृष्टिकोन देणाऱ्या विषयावर तुम्ही फार सोप्या शब्दात अनेक गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्यात. रामोळे हेल्थ विजन जी तुमची आहे ती अधिकाधिक मोठी होऊ दे. आजपर्यंत तुमच्या हातून 1,00,000 लोकांना दृष्टी मिळालेली आहे. असे अनेक भाग्यवंत, म्हणजे 1,00,000 गुणिले अनेक असे असू आम्ही दे. या फील्डमध्ये जे काम करतो ते टोटल ऑप्थॉल्मॉलॉजी म्हणजे संपूर्ण डोळ्यांचं केअर, आम्ही टर्शरी केअर म्हणून ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. परत एकदा सांगता? टर्शरी आय केअर. टर्शरी आय केअर म्हणजे की सगळ्या क्रिटिकल सर्जरीज, म्हणजे ज्या रेग्युलर सर्जरीज होतात, मोतीबिंदूच्या सर्जरीज असतील, त्याच्या व्यतिरिक्त स्पेक्टिकल फ्री लाईफच्या ज्या सर्जरीज आहेत, रेटिना सर्जरी आहेत, ग्लाउकोमा, ह्या सगळ्या सर्जरीज आम्ही करतो. म्हणजे आता मी समाधानाने असं म्हणतो की डोळे म्हटले की रामोळे. किती छान. हे कॉईन होत राहो आणि अनेकांना तुमच्या अनुभवाचा, तुमच्या स्किलसेटचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होवो हीच आमची सदिच्छा. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सो मच.